आज आपण बघणार आहोत नागपंचमीची कथा. आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुल होती त्यांना नांगराचा फाळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिन आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लंही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आलं. फोपावतच शेतकऱ्याचे घरी गेली. मुलाबाळांना, लेकीसुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडली. पुढं तिला असं समजलं की यांची एक मुलगी परगावी आहे, तिला दंश करावा म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नागनागीन 9 नागकुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागाने लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करीत आहे. ही नागिन तिथं पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली. इकडे हिची प्रार्थना आपले डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिन उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस? तुझे आई बाप कुठं आहेत? इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले. पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दे. सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून नागिनीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतकी भक्तीनं पूजत आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे, हे चांगलं नाही. असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते देऊन त्या पावली. ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडून अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं पाळावं, नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. अशी नागिन तिला प्रसन्न झाली. अशी तुम्हा आम्हा सर्वांना हो कहाणी नागपंचमीची ब्राह्मण सुनेची. एका नागोबा देवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला 5 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी, अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहेत असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणून लागली. इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला. ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला? पुढं त्यानं मुलीला विचारलं. तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामानं वारुळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका. एके दिवशी नागीची नागिन बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिचं पिल्लं वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपट भाजली. नागिन रागावली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला, तिला लवकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत आनंदाने वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पावत केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली. आमची शेपट कशानं तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस. हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्र काढली. त्यांची पूजा केली. जवळ नागाने लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य ठेवला. हा सर्व प्रकार नागांची पिल्लं पाहत होती. सरतेशेवटी तिने देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ
लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात तिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण हो. धन्यवाद.